मतदानाचे महत्त्व मराठी निबंध। मतदान हा केवळ एक नागरिक कर्तव्य नसून लोकशाहीच्या मंदिरातील सर्वात शक्तिशाली पूजेचा प्रकार आहे। ते प्रत्येक नागरिकाला दिलेले असे अद्वितीय अधिकार आहे ज्याद्वारे तो देशाच्या भविष्याचा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत थेट सहभागी होऊ शकतो। लोकांद्वारे लोकांसाठी अशी लोकशाहीची व्याख्या फक्त मतदानाद्वारेच साकार होते। प्रत्येक मत हे लोकसत्तेच्या इमारतीची एक वीट आहे। मतदान हा सत्तेचा शांतपूर्ण व कायदेशीर हस्तांतरणाचा मार्ग आहे। हिंसा किंवा संघर्ष न करता नागरिक आपले नेते निवडू शकतात। श्रीमंत, गरीब, सुशिक्षित, अशिक्षित, स्त्री, पुरुष प्रत्येक मताला समान मूल्य असते। हे समानता व समानशित्वाचे प्रतीक आहे। मतदान ही नागरिकांना सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरण्याचे सामर्थ्य देते। चांगले काम केल्यास पुन्हा निवडणूक, वाईट काम केल्यास बाद करण्याची शक्ती मतदानात सामावली आहे। आपण ज्या पक्षाला किंवा उमेदवाराला मान देतो त्याद्वारे आपण देशाच्या विकासाची धोरणे, प्राधान्यक्रम आणि नीती नियम निश्चित करतो। नागरिक मतदान चांगल्या सुशासनाला प्रोत्साहन देते। नेत्यांना लोकांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करावे लागते। दुर्बल घटकांना, महिला, आदिवासी, दलित मतदानाच्या माध्यमातून आपला आवाज उठवता येतो व सामाजिक समता साध्य करता येते। सर्व जाती, धर्म, प्रांतातील लोक एकदा मतदान यंत्रणेद्वारे जोडले जाते, त्यामुळे राष्ट्रीय ऐक्य बळकट होते। मतदान केल्याने नागरिकांना स्वतःला देशाची भागीदार म्हणून वाटते। त्यांच्यात जबाबदारीची भावना निर्माण होते। महात्मा गांधीपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सर्व समाजसुधारकांनी मतदानाच्या अधिकारासाठी झगडा दिला। हा अधिकार वापरून आपण समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो। जर जागरूक आणि चांगले लोक मतदानाच्या कारणास मागे पडले तर अयोग्य आणि भ्रष्ट उमेदवारांना सत्ता मिळण्याची शक्यता वाटते। कमी मतदान म्हणजे लोकशाही प्रक्रियेवरील नागरिकांचा विश्वास कमी होण्याचे लक्षण आहे। कमी मतदानातून निवडले आलेले प्रतिनिधी स्वतःला खऱ्या लोकाभिमुख असल्याचा दावा करू शकत नाही। ज्यांना खरोखर मदतीची गरज आहे अशा समाज घटकांच्या समस्या दुर्लक्षित राहतात। प्रत्येक मतदाराने उमेदवाराची माहिती, त्यांचे वचनपत्र, पक्षांचे कार्यक्रम यांचा अभ्यास करावा लागतो। जात, धर्म, वंश किंवा भावनिक भाषणाऐवजी उमेदवाराची कार्यक्षमता, कर्तबगारी आणि चरित्र यावर मतदान करावे। फक्त मतदान करूनच थांबत नाही तर निवडून आलेल्या प्रतिनिधीच्या कामकाजावर देखरेख ठेवून त्यांना जबाबदार धरावे। देशाचे भवितव्य ठरवण्यात तरुण पिढीची भूमिका महत्त्वाची ठरते। त्यांनी मोठ्या संख्येने मतदान केले पाहिजे। मतदान हे लोकशाहीचे तेजस्वी दिवे आहे। प्रत्येक मत हे देशाच्या भवितव्यासाठी एक शपथ आहे। मतदान केल्याने आपण केवळ आपल्या हक्काचाच उपयोग करत नाही तर आपल्या पुढच्या पिढीसाठी सुख, समृद्धी आणि सशक्त भारताची निर्मिती करतो। गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जो बदल हवा आहे तो जगात स्वतः घडवा। मतपेटीमध्ये टाकलेले ते छोटेसे मतपत्र हेच तो बदल घडविण्याचे सर्वात सोपे आणि शक्तिशाली साधन आहे। म्हणून प्रत्येक निवडणुकीत मतदान करणे ही प्रत्येक जागरूक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आणि अभिमानाची बाब आहे। चला आपण सर्वजण मतदानाच्या महत्त्वाचे भान ठेवू आणि लोकशाहीच्या या पवित्र परंपरेचे जतन करू। मतदान करा, देशाला सहकार्य करा। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्की सोडवू।